30-31 मध्ये हाडा मासाच्या पोरी लेकरेले भेटणार नाही लग्न करायसाठी. मग का आम्ही काय करा? काय नाही, 2-2 मीटर भगवे कपडे घ्या ना, व्हा जंगला. नाही नाही, आमचं लग्न करा लागते, आम्हाला पोरगी पाहिजे. मग मोर्शीले, अमरावती, तिवशात मोठे मोठे मॉल उघडतील. त्या मॉलच्या बाहेर चार्जिंगवरल्या इलेक्ट्रॉनिकच्या बावल्या नवीन कपडे घालू, त्या बावल्या अशा उभ्या राहतील. मालक अंदरून प्लगचं बटन चालू करीन, बावलीतनी AI सिस्टीम सुरू. मग गावागावातल्या गाड्या भरून जायच्या. आहा, काय शांततेनं ऐकून राहिले पहा ना. डबलच्या इराद्यात दिसून राहिले काही काही. गावागावातल्या गाड्या भरून जातील. मग आणि क्रुझर मधून पोट्टे उतरले की त्या बावलीच्या पुढे उभं राहायचं. आणि पोरगा त्या बावलीला म्हणेन, एक्सक्यूज मी, आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मग तिकडून बावली विचारीन, हु आर यू? आय एम सन ऑफ ग्रामपंचायत. ते म्हणेन, गेट आउट भिकार चोटा. सन ऑफ ग्रामपंचायत मेंबर. आपले वडील काय करतात याला महत्व नाही आहे. तरुणांसाठी हे विनोद नाही आहे. आज जी आपली अवस्था आहे ती अवस्था बापाच्या भरोशावर नसावी. हे भाषण देणारे ना आपलं वाटोळं केलं. मला ते असं हात गीत बांधून सांगते, परमपूजनीय श्री गुरुदेव, मुलींच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या, त्याच्यामुळे मुलांची लग्न बंद कर तुझे भाषण. मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या म्हणून लग्न होत नाही आहेत असं नाही आहे. त्या पोरीनं लग्न करावं अशा लायकीचा पोरगा नाही म्हणून लग्न होत नाही आहे. आलं काय लक्षात? 3 क्वालिटी पोराईमध्ये असू द्या, 100% निर्व्यसनी. 5-60 वर्षाच्या पुढच्या म्हणजे विनेकरी बाबासारख्या लोकांना 5 लोकांना गॅरंटी घ्या, पोरगा 1 नंबर आहे. क्वालिटी 2 आणि क्वालिटी नंबर 3, बापाचा 1 रुपया न घेता बायकोला जगवण्याची हिंमत. आहेत का? या 3 क्वालिटीचे पोट्टे असतील. विठ्ठल जय जय विठ्ठल होईपर्यंत बायोडाटे जमा करा. उद्या सगळेचा सामूहिक विवाह सोहळा मी भरवतो मोर्शी. नाहीत ना, बापाच्या पैशावर जीवन जगणारा संसार करू शकत नाही. कर कष्ट हरदम आदमी हो हाथ से या पैर से, तो खाक कमाई शेर की मिल जा उसी के जात से. येणारा काळ भयानक आहे गडे हो. आयतं खाणाऱ्या माणसाचं जीवन नाही आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज गाथेत म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबीने जळो जिने लाजिरवाने किंवा धीक जिने त्याचे. ज्याच्या हाताची वाटी होते तो भीक मागते तो माणूस नाही आहे. बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचं काम करायला. दिसायला धट्टा शक्ती न लट्टा. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलेला आहे. काल परवा शिवजयंती झाली. 6 गावात होतो मी एका दिवशी, 6 कार्यक्रम. प्रत्येक गावातल्या पोराच्या अंगातलं रक्त उडते, उड्या मारते. 450 वर्ष होऊन गेले. आजही नाव घेतलं तर मैदानावर घोड्यानं उडी माराव तसं माणसाच्या अंगातलं रक्त उड्या मारते. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जिजा वैसी माती लोगो जिनके पेट से पापों का बाप पैदा हुआ. शिवाजी महाराज आज सुद्धा नाव घेतलं तर माणसाचं रक्त खोलते, उड्या मारते. का? कारण बाकीच्या राजेले गायद्या हात्या भेटल्या होत्या राजाच्या. विश्वातले पहिले राजे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती सिंहासनाधीश्वर प्रतिपश्चंद्र रेखे वर्दी विष्णुर वंदिता शाह सुनो शिव शिष्य मुद्रा भद्राय राजते. एकमेव राजे जगाच्या पाठीवरचे जैन गादी बापाच्या नावाची घेतली नाही, स्वतःच्या मनगटानं स्वतःचं स्वराज्य उभं केलं. आज या देशाला त्याची गरज आहे. नुसतं दारा पत्नी मिळवणं हे जीवनाचा अंतिम उद्देश नाही आहे. आपल्या मनगटाच्या जोरावर आपलं जीवन जगणे हे कर्तृत्व केलं. आज सुद्धा माणसाचं हृदय उचंबळून येते, कंठ दाटून येते, अंगावर रोमांच उभा राहते. का? स्वतःच्या भरोशावर जगले. दिसायला धट्टा शक्ती न लठ्ठा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. 30-30 वर्षाचे पोट्टे झाले, टी शर्ट वर लिहितात, माय पप्पा इज माय ATM. माया बाप कोण आहे माझ्यासाठी? ATMचं कार्ड अंदर घाला आणि पैसे बाहेर काढा. तुम्ही माता भगिनी, आणि एक माझी विनंती आहे,
चाल देऊ का बंद करू? दिवस निघेलो उठत ना तुम्ही दादा. संपलं माझं कीर्तन. एक विनंती माझी ऐका. 18 वर्षाच्या पुढे ज्या पोराचे दिवस गेले त्याचं वय झालं 19व्या वर्षात पदार्पण केलं. रुपया त्याला आईश करण्यासाठी देऊ नका. 7 दिवसातून एक दिवस त्याले जर वावरातलं काम करत असाल तर धुऱ्याच्या बांध्यावर न्या. जर दुकान चालवत असाल तर काउंटरवर बसवा. टायर पंक्चर काढत असाल तर त्याला ट्यूब खोलाले लावा. आणि संत्राले पाणी घालत असाल तर त्याला संत्रावर कोणता रोग आला हे विचारा. जर हे नाही केलं यह न करो तो पछताओगे, कहे तुकड्या फिर दुख पाओगे, क्यों संगत करते हो साप की, पुरी करो कामना बापू की. आज मोठी भयंकर परिस्थिती आहे महाराज. तुम्ही माता भगिनी त्याला खाऊ घालता. आता थंडीचे दिवस संपले थोडेसे, आता लागीन ऊन. सगळ्या हिवाळ्यातल्या सगळ्या बाईनं लेकराईसाठी लाडू केले. ते 80-80 किलोचे झाले पोट्टे. त्याला म्हणे खाऊन घे तोंड पोस, पाणी पिऊन घे, बाहेर नको नेऊ, पोट फुगीन तुझ्या बाहेर नको नेऊ. 80-80 किलोचे पोट्टे झाले तरी मासोन्या 1.5 क्विंटलचा हल्या बनवता काय त्याचा. शरीर वाळत चाललं त्याचं, पण बापाच्या कामाचा नाही, घराच्या कामाचा नाही. बापाचा धंदा होता भिकेचा. तुकडोजी बाबा तो काळ गेला आता फोकट जगायचा. काय झालं भिकारी व्हायला काय झालं भिकारी व्हायला. लाजाता सोड तू कामाला धज तू, चाल पुढे देशाचं काम करायला. या रे या गरिबानो या मजुरानो या, काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काही हो, करू खेड्याची सुधारणा काही हो. ज्याचे राबतील बाहू त्यांना जमीन देऊ, कोणी भिकारी राहायचं नाही हो. या रे या गरिबानो या, काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काही हो, करू खेड्याची सुधारणा काही हो. दारा म्हणजे भाग्य नाहीये, पैसा म्हणजे भाग्य नाही, मुलं म्हणजे भाग्य नाही. संतांची सेवा हे भाग्य. असे संत आमच्या जीवनात भेटले, उजळले भाग्य. आता नुसतं भाग्य उजळलं नाही, अवघे चिंता वारली. आमच्या जीवनातली चिंता निघून गेली. कोणती चिंता? व्यवहाराची चिंता आणि पारमार्थिक चिंता. संपुष्ट ही हृदय पेटी, त्या भगवंताला साठवून घेण्याकरता हृदयाच्या पेटीला व्यापक केलं. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू विठोबार कुमाई.